विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी इतिहास प्रकरण क्रमांक 4 1857चा स्वातंत्र्य लढा याच्यात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या भागामध्ये दोन महत्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास केला, 1857 पूर्वीचे लढे आणि 1857च्या लढ्याची कारणे. आता आपल्याला पुन्हा दोन महत्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. ए मुद्दा आहे म्हणजे पहिला मुद्दा आहे 1857चा उठाव आणि बी मुद्दा आहे 1857चा उठावाचा अंत. पहिल्या मुद्द्यामध्ये म्हणजे ए मुद्द्यामध्ये मी तीन महत्वाचे मुद्दे घेतलेले आहेत: उठावाची सुरुवात, उठावाची व्याप्ती आणि उठावाचे नेतृत्व. तशाच प्रकारे मी बी मध्ये तीन महत्वाचे मुद्दे घेतलेले आहेत: उठावाचे बिमोड म्हणजेच अपयश, त्याच्यानंतर उठाव अपयशी होण्याची कारणे आणि उठावाचे परिणाम. चला तर सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफील्ड बंदुका दिलेल्या होत्या आणि त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसे दिली आणि त्या काडतुसांवरील आवरण जे होतं ते त्यांना दाताने तोडावं लागत होतं. अशी बातमी पसरलेली होती की त्या आवरणाला गायीची आणि डुकराची चरबी लावलेली आहे. त्यानंतर हिंदू आणि मुस्लिम या सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. हे तात्कालिक कारण होतं, याचा अभ्यास आपण केलेला होता. त्याच्या पुढे काय घडलं ते याच्याशी संबंधित आहे म्हणून मी हे रिपीट केलं. बघा झालं काय की चरबी लावलेली काडतुसे वापरण्यास ज्या सैनिकांनी विरोध केला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली आणि त्या सैनिकांना जबर अशी शिक्षा देण्यात आली. आता एक महत्वपूर्ण घटना घडली बराकपूर या ठिकाणी. बराकपूरच्या छावणीतील मंगल पांडे हे नाव तुम्ही ऐकलेलंच असेल. मंगल पांडे यांनी काय केलं, इंग्रज अधिकाऱ्याच्या अन्यायी वृत्तीला विरोध करण्याच्या भावनेने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली. आता गोळी झाडल्यानंतर साहजिकच अधिकारी जो होता तो मारला गेला. मंगल पांडे यांना अटक करून त्यांना फाशी देण्यात आली. आता ही जी बातमी आहे की मंगल पांडेला या कारणामुळे फाशी झाली, ही बातमी सर्व ठिकाणी आगीसारखी पसरली. मग 10 मे 1857 मध्ये एक महत्वाची घटना घडली. मेरठ छावणीतील जेवढेही हिंदी सैनिक होते त्यांची एक पलटण होती, म्हणजे एक तुकडी होती, ती पूर्ण पलटणच्या पलटण बंड करून उठली. आता हे जे सगळे सैनिक होते दिल्लीकडे निघालेत. दिल्लीकडे निघाले होते तेव्हा खूप सारे जे सर्वसामान्य नागरिक आहेत ते त्यांना उत्स्फूर्तपणे भेटलेत, म्हणजे उत्साहाने ते त्यांच्यात सहभागी झालेत. आणि अशा प्रकारे हे सगळे सैनिक आणि सर्वसामान्य नागरिक हे 12 मे 1857 रोजी दिल्लीला पोहोचलेत आणि त्या ठिकाणी त्यांनी दिल्लीचा ताबा घेऊन घेतला. दिल्लीचा ताबा घेतल्यानंतर, त्यांनी जिंकून घेतल्यानंतर मुघल बादशाह बहादूर शाह जफर जे होते त्यांच्याकडे त्यांनी लढ्याचं नेतृत्व दिलं आणि भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावाने द्वाही फिरवण्यात आली की आता ते भारताचे सम्राट आहेत. यानंतर त्यांनी हा लढा पुढे न्यावा असं जग जाहीर करण्यात आलं. अशा प्रकारे ही जी ठणकी होती ही पडली आणि हळूहळू ती आगीसारखी पसरायला सुरुवात झाली. आता याचं रूपांतर खूप मोठ्या क्रांतीमध्ये घडणार होतं. मग हे जे उठाव होतं, हा जो लढा होता तो व्याप्त व्हायला सुरुवात झाला. त्याची व्याप्ती कशी झाली हा आपला पुढचा मुद्दा, उठावाची व्याप्ती. दिल्ली ताब्यात आली या सैनिकांच्या आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि हा आत्मविश्वास वाढल्यानंतर इतर जे सैनिक होते त्यांना याच्यातून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे बंड करायला सुरुवात केली. हळूहळू म्हणजे हे पूर्ण भारतात पसरलं, ती गोष्ट तुम्हाला माहितीच आहे. परंतु लवकरच काय झालं की हा जो उठाव होता तो उत्तर भारतामध्ये पसरला. बिहार पासून राजपुतानापर्यंत इंग्रज छावणीतील हिंदी सैनिक जे होते ते सगळ्यांनी बंड केलेत आणि त्यानंतर हा उठाव पुढे पसरत गेला. म्हणजे लखनौ आहे, अलाहाबाद आहे, कानपूर आहे, बनारस आहे, बरेली आहे, झाशी आहे, या सर्व ठिकाणी उठावास प्रारंभ झाला. हा जो उठाव होता पुढे जाऊन दक्षिण भारताकडे आला, दक्षिण भारतात पसरायला सुरुवात झाली. म्हणजे नागपूर आहे, सातारा आहे, कोल्हापूर आहे, नरगुंदा आहे, अशा ठिकाणी उठाव झालेत. सातारा छत्रपतींचे जे वारसदार होते शहाजी प्रताप सिंह व त्याचे कारभारी होते रणगो बापूजी ते, आणि कोल्हापूरचे चिमासाहेब आहेत, नरगुंदचे बाबासाहेब भावे आहेत, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर जवळील भागोजी नाईक आहेत इत्यादी ह्या लढ्यात अग्रभागी होते. हे सगळे पुढे आले लढण्यासाठी. नाशिक जिल्ह्यातील पेठ
आणि सुरगाण्याच्या राणी सुद्धा ज्या होत्या अशा या स्त्रिया सुद्धा या उठावात सहभागी झालेल्या होत्या. 1857 साली खानदेशात कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, त्यावेळेस खानदेशात कजार सिंगच्या हाताखाली जो उठाव झाला त्याच्यात जवळपास 400 स्त्रियांनी सुद्धा सहभाग घेतलेला होता. सातपुडा परिसरातील शंकर शहांनी या लढ्याचे नेतृत्व केले. तर असं आपल्याला कळतं की अशा प्रकारे हा जो लढा होता तो व्याप्त व्हायला सुरुवात झालेला होता. परंतु जरी हे लढे होते तर ते वेगवेगळ्या ठिकाणी आता पसरायला सुरुवात झाली. या लढ्याचं नेतृत्व हे वेगळं होतं. म्हणजे आता बहादूर शाह जफर जे होते ते त्यावेळेस मुघल सम्राट आहेत आणि त्यानंतर त्यांचं वय त्यावेळेस 80 वर्ष होतं. म्हणजे ऍक्च्युअल ते हे सांभाळणार नव्हते. त्यांचा जो सेनापती होता बख्त खान हा सांभाळणार होता. परंतु यामध्ये सुद्धा काही घटना घडल्या. तर लढ्याचे नेतृत्व नेमकं कोणी केलं त्या संदर्भातला आपण हा मुद्दा घेऊया. तर 18व्या शतकात मुघल साम्राज्य दोघे झाले. आता बघा आपण 1857चा विचार करतोय म्हणजे 19वे शतक आणि 18वे शतक म्हणजे 1700 पासून थोडीशी घटना मागे घेण्यात आलेली आहे. एक गोष्ट तुम्हाला समजावून सांगायची म्हणून बघा 18व्या शतकात काय झालं की मुघल साम्राज्य जे होतं ते थोडंसं दुबळं झालेलं होतं. आणि दुबळं झाल्यानंतर नादिरशाह आणि अब्दाली सारखे जे परकीय होते त्यांनी हिंदुस्थानवर आक्रमण केलेलं होतं आणि त्यावेळेस मुघल साम्राज्य त्यांना प्रतिकार करू शकत नव्हते. ही गोष्ट जी होती ही मराठ्यांच्या लक्षात आली आणि मराठी जे होते यांनी काय केलं, परकीय आक्रमणापासून हिंदुस्थानचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. आता काय झालेलं होतं म्हणजे 1857 मध्ये तशाच प्रकारची घटना घडलेली होती. म्हणजे काय झालेलं होतं की इंग्रज जे होते हे परकीय होते आणि इथे जे सम्राट होते बहादूर शाह जफर हे विरोध करू शकत नव्हते. त्यांचं वय झालेलं होतं आणि बख्त खान जे होते त्यांचे सेनापती ते एकटे काहीच करू शकत नव्हते. त्यामुळे मराठी परत पुन्हा आलेत, पुढे आलेत. मराठी पुन्हा पुढे आलेत. त्यांना माहित होतं की आता बहादूर शाह जे आहेत ते इंग्रजांविरुद्ध लढण्यास असमर्थ आहेत आणि ते मुघलांचे वारसदार होते. त्यांनी काय केलं, मराठ्यांनी काय केलं, बहादूर शाहचं नेतृत्व मान्य केलं आणि नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी 1857च्या लढ्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. याचा परिणाम असा झाला की हिंदू आणि मुस्लिम हे जे बांधव होते एकत्रित आले. आता मराठी हिंदू झाले आणि जे बहादूर शाह जफर होते ते मुस्लिम होते. हे सगळे यांचं ऐक्य आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर अजून महत्वाचे जे नेतृत्व होतं ते होतं मौलवी अहमदुल्ला, कुंवर सिंग, मुघल सेनापती बख्त खानचं नाव मी ऑलरेडी घेतलेलं आहे, बेगम हजरत महल. या सगळ्यांनी काय केलं, विविध ठिकाणी उठावाचे नेतृत्व केलं. म्हणजे दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी, पश्चिम बिहार या ठिकाणी उठावाचं जे स्वरूप होतं ते विशेष उग्र होतं. कारण की या ठिकाणचं जे नेतृत्व होतं ते खूप चांगलं होतं. आता हा जो उठाव होता एवढा जरी व्यापक झाला तरी या उठावाचा अंत कसा झाला हा आपला पुढचा मुद्दा आहे. उठावाचा अंत, त्याच्यातला पहिला मुद्दा घेऊया, उठावाचे बिमोड किंवा अपयश. बिमोडचा अर्थ होतो की मुळासहित नष्ट करणे, मुळासकट नष्ट करणे, बिमोड. मग हे पूर्ण उठाव कशा प्रकारे दळवण्यात आला. तर भारतीय जे होते ते इंग्रजांशी खूप प्राणपणाने लढले. त्यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा सुद्धा नाही केली. आता ह्याच्यात कोण कोण सहभागी होते, सैनिक होते, जमीनदार होते, राजे होते, सेनापती होते आणि सामान्य जनताही होती. परंतु महत्वाची घटना काय झालेली होती, महत्वाची घटना अशी झाली की उठाव हे पूर्वनियोजित नव्हतं. नियोजन होण्याआधीच उठाव होऊन गेला होता. हे तात्कालिक कारण झालं त्याच्यामुळे उठाव जो होता तो नियोजनापूर्वीच होऊन गेलेला होता. तर सुरुवातीला हिंदी सैनिकांना याच्यात सक्सेस मिळाली, यश प्राप्त झाला, दिल्ली जिंकून घेतली. दिल्ली जिंकून घेतल्यानंतर त्यांना टिकवता आली नाही. ठीक आहे. आता इंग्रज जे होते त्यांची सैन्य संख्या भयंकर होती, त्यांची प्रशासकीय ताकद मोठी होती. इंग्रजांनी या उठावाचा बिमोड म्हणजे या उठावाला नष्ट करण्यासाठी प्रत्येक नीतीचा उपयोग केला. साम, दाम, दंड, भेद. आणि पहिला जो धक्का त्यांना लागलेला होता त्या धक्क्यातून हे लवकरच सावरून गेले. आणि 6 महिन्याच्या आत म्हणजे पुढचं 6 महिने हे पूर्ण उठाव पसरल्यानंतर पुढच्या 6 महिन्याच्या आत त्यांनी सर्व महत्वाचे जे ठिकाण होते परत काबीज करून घेतले, परत मिळवून घेतले. मग हे जे नेतृत्व करणारे होते त्यांचं काय झालं, राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंह आणि अहमदुल्ला हे धारातीर्थी पडले म्हणजे मरण पावले, शहीद झालेत. त्यानंतर बहादूर शाह जे होते यांना रंगून येथे कारावासात ठेवण्यात आले.
तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, त्यांच्या मुलांची हत्या करण्यात आलेली होती, त्यांचा नातू होता त्याची सुद्धा हत्या करण्यात आलेली होती. आणि मग त्यांना रंगूनच्या बंदिवासात म्हणजे कारावासात ठेवण्यात आलेलं होतं. नानासाहेब आणि बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतलेला होता आणि सगळ्यात जास्त ते लढले शेवटपर्यंत. पुढच्या म्हणजे हे सगळं झाल्यानंतर सुद्धा त्याच्या पुढच्या 10 महिन्यापर्यंत लढले ते तात्या टोपे. तात्या टोपेंनी लढत दिली, परंतु काय झालं, फितुरीमुळे ते सापडलेत आणि त्यांना फाशी देण्यात आली. अशा रीतीने सन 1858च्या अखेरपर्यंत इंग्रजांनी हा लढा जो होता तो खूप कठोरपणे दडवून टाकला. आता जरी लढ्याची सुरुवात ही हिंदी सैनिकांच्या असंतोषातून झाली असली तरी पुढे शेतकरी, कारागीर, सामान्य जनता, आदिवासी इंग्रजांच्या विरोधात एकत्र आले. हे का सगळे एकत्रित आले? कारण की इंग्रजांची जी सत्ता होती ती अन्यायकारक होती आणि त्या सत्तेचा पाडा होणं हे आवश्यक होतं आणि ह्या सत्तेच्या विरोधात त्यांनी हा सशस्त्र संग्राम केलेला होता. या लढ्यात हिंदू, मुसलमान, विविध जाती जमातीचे लोक मोठ्या ताकदीने लढलेत आणि सगळ्यांचं एकच ध्येय होतं की इंग्रजांची सत्ता जी आहे त्याचं उच्चाटन करायचं. या पाठीमागे स्वातंत्र्याची प्रेरणा होती. म्हणून हा लढा जो आहे तो एक व्यापक राष्ट्रीय स्वरूपाचा लढा ठरला. तर एवढं सगळं झाल्यानंतर, अपयश प्राप्त झाल्यानंतर या अपयशाची काही कारणे असते. हाच आपला पुढचा मुद्दा आहे, उठाव अपयशी होण्याची कारणे काय होते. पहिलं कारण होतं की उठावाचा प्रसार हा भारतभर झाला नाही. हा लढा संपूर्ण भारतात एकाच वेळी नाही झाला. म्हणजे उत्तर भारतात लढ्याचं जे स्वरूप होतं ते भयंकर तीव्र होतं हे आपण बघितलं. परंतु उत्तर भारतात सुद्धा म्हणजे राजपुताना हा जो भाग आहे, पंजाब भाग आहे, बंगालचा काही भाग होता आणि त्याचबरोबर ईशान्य भागात हे जे हा जो लढा होता तो व्याप्त नाही झाला. हा भाग अलिप्त राहिला. म्हणजे हे सगळे भाग अलिप्त राहिले. आता मी मागाशी राजपुताना सांगितलं होतं की बिहार पासून राजपुतान्यापर्यंत, तर मी तेव्हा सैनिकांविषयी बोललो होतो. परंतु जे राजे रजवाडे होते, सामान्य जनता होती, यांनी काही बंड नाही केलीत. ही महत्वाची गोष्ट आहे. उठाव अपयशी होण्याचं दुसरं कारण होतं सर्वसामान्य नेत्याचा अभाव. आता नेतृत्व कोणाकडे होतं? बहादूर शाह जफर. आता बहादूर शाह जफर जे होते त्यावेळेस 80 वर्षाचे होते. म्हणजे ते ऍक्च्युअल तर ते लढू शकणार नव्हते. बख्त खान यांनी नेतृत्व केलं, परंतु हे जे नेतृत्व होतं ते एक केंद्रीय नव्हतं की एका ठिकाणाहून सगळं काही काय म्हणतात आपण कंट्रोल केलं जाईल असं काही नव्हतं. म्हणजे इंग्रजांच्या विरोधात एक संघपणा येऊ शकला नाही. ही गोष्ट महत्वाची. त्यानंतरचा जो मुद्दा आहे म्हणजे अपयशी होण्याचं कारण आहे ते राजे रजवाड्यांच्या पाठिंब्याचा अभाव. आता इंग्रजांचा त्रास जसा सर्वसामान्य जनतेला होता तसं राजे रजवाड्यांना नाही होता. मी तुम्हाला मागाशी बोललो होतो की खूप सारी जी संस्थाने होती ती खालसा करण्यात आली, दत्तक वारसा हक्क नामंजूर करण्यात आला, हा त्यांना सुद्धा त्रास होता. परंतु काही जर राजे रजवाडे सोडले तर इतर जे होते ते इंग्रजांची एकनिष्ठ राहिले. ते लढले नाही त्यांच्या विरोधात आणि त्यामुळे सुद्धा अपयश आलं. त्यानंतर लष्करी डावपेचांचा अभाव. आता भारतीय सैनिक कसे होते? शूर होते, परंतु त्यांना योग्य वेळी योग्य डावपेच आखता आलं नाही. तसेच आपल्याकडे म्हणजे भारतीयांकडे पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. सुरुवातीला त्यांनी दिल्ली जिंकून घेतली, परंतु पुढे दिल्ली टिकवता आली त्यांच्याकडे. इंग्रजांकडे काय काय होतं? इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद होती, शिस्तबद्ध सैन्य होतं, अद्ययावत शस्त्रास्त्रे होती, अनुभवी सेनानी होते, त्यांच्याकडून लढणारे जे त्यांचे काय म्हणतात सेनापती होते किंवा त्यांचे जे काय म्हणतात सैनिक होते ते अनुभवी होते. त्यानंतर दळणवळणाचा जो ताबा होता म्हणजे कुठे एखादा संदेश पाठवायचा आहे ते लवकर पाठवू शकत होते. म्हणजे इन्फॉर्मेशन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लवकर जात होती. त्यामुळे त्यांना कुठे काय करायचं हे कळत होतं. एककेंद्रीय नेतृत्व होतं त्यांचं. हे सगळं असल्यामुळे त्यांच्या हालचाली जलद होत्या आणि त्यामुळे भारतीय जे होते ते त्याच्यापुढे टिकू शकले नाहीत. आणि याच्यातून एक महत्वाचा धडा भारतीयांना घ्यायला हवा. कोणता? की लढाया या केवळ शौर्यावर नाही तर लष्करी डावपेचांनीही जिंकावे लागतात. लढाया या केवळ शौर्यावर नाही तर लष्करी डावपेचांनीही जिंकावे लागतात. ही महत्वाची गोष्ट. सगळ्यात शेवटचा जो कारण होता ज्याच्यामुळे 1857चा उठाव अपयशी ठरला तो होता आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल होती.
इंग्रज जे होते त्यांचं युद्ध सुरू होतं रशियाशी, क्रिमियन युद्ध, आणि हे क्रिमियन युद्ध ते जिंकले होते. त्याच्यात भारतीयांनी सुद्धा सहभाग घेतला होता. आणि ही पण गोष्ट तेवढीच महत्वाची की भारतीय सैनिकांना ते सुद्धा हिणवण्यात आलेलं होतं. त्याच्यात इंग्रजांचा विजय झाला क्रिमियन युद्धामध्ये, आणि इंग्रजांचा व्यापार हा खूप साऱ्या देशांबरोबर होता, देशांशी होता. सैन्याची ताकद भयंकर होती. तर ह्या सगळ्या परिस्थितीमुळे ते जिंकलेत. आणि याच्या उलट आपली परिस्थिती होती, आपल्याकडे शेतकरी लढत होते, सर्वसामान्य जनताही लढत होती. मग कसं काय टिकणार? ही महत्वाची गोष्ट. म्हणजे ही सगळी कारणे आहेत की ज्याच्यामुळे हे जे उठाव आहे ते अपयशी ठरले. मग ह्या उठावाचे परिणाम काय झालेत ती गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची. बघा, पहिला परिणाम असा झाला की ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. म्हणजे कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांना असंतोष जो होता त्याचा सामना करावा लागला. म्हणजे भारतीयांमध्ये असंतोष वाढलेला होता आणि त्याच्यामुळेच हा लढा झाला असं बोलायला हरकत नाही. तर ही सगळी जी गोष्ट आहे ही इंग्लंडच्या राणीपर्यंत, व्हिक्टोरियापर्यंत पोहोचली आणि या गोष्टीची जाणीव त्या राणीला झाली. आणि राणीला असं कळलं की आता भारतातली जी सत्ता आहे ती ईस्ट इंडिया कंपनीच्या हाती सुरक्षित नाही. मग काय करायचं? मग ईस्ट इंडिया कंपनीच्या हातून सत्ता घ्यायची आणि पार्लमेंटच्या हाती द्यायची. मग हे कसं करायचं? बघ, 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने एक कायदा केला आणि त्या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीची जी राजवट होती त्याचा अंत भारतात झाला आणि ती बरखास्त झाली. कंपनीची राजवट बरखास्त झाली. त्यानंतर गव्हर्नर जनरल हे जे पद होतं ते पद जाऊन दुसरं पद त्यांनी निर्माण केलं, व्हॉइसरॉयचं पद. आणि हा जो व्हॉइसरॉय होता त्याच्यावर कोणीतरी पाहिजे म्हणून एक अजून पद निर्माण केलं त्यांनी, भारत मंत्री. आता भारत मंत्री जो होता हा पद होता इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये. मग भारत मंत्री जो असेल तो त्या व्हॉइसरॉयला सांगेल की भारतात काय करायचं आणि कसं करायचं. तर लॉर्ड कॅनिंग जो होता हा शेवटचा गव्हर्नर जनरल सुद्धा होता आणि पहिला व्हॉइसरॉय सुद्धा होता. ठीक आहे, या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. याचबरोबर राणीने एक महत्वाची गोष्ट केली. राणीने आपला एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि हे दुसरं परिणाम आहे महत्वाचं राणीचा जाहीरनामा. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया जी होती हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला. तर सर्व भारतीय आपले प्रजाजन आहेत, म्हणजे जसे इंग्लंडमधले इंग्लिश लोक त्यांचे प्रजाजन आहेत, इंग्रज त्यांचे प्रजाजन आहेत, तसे भारतीय सुद्धा प्रजाजन आहेत असं राणीने तिथे नमूद केलेलं होतं. वंश, धर्म, जात, जन्मस्थान या कारणावरून कोणत्याही नागरिकात भेदभाव केला जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही त्या राणीने दिलेली होती. राणीने अजून काय सांगितलेलं होतं, म्हणजे काय लिहिलेलं होतं त्या जाहीरनाम्यात की शासकीय नोकऱ्या ज्या असतील त्या फक्त आणि फक्त गुणवत्तेच्या आधारावरच दिल्या जातील. धार्मिक बाबतीत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जाणार नाही. त्याचबरोबर संस्थानिक जे होते ते संस्थानिकांशी केलेले जे करार असतील ते पाळले जातील. त्या व्यतिरिक्त कोणतंही संस्थान हे कोणत्याही कारणामुळे यानंतर खालसा केला जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही त्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलेली होती. त्यानंतरचा जो परिणाम झाला तो होता भारतीय लष्कराची पुनर्रचना. भारतीय लष्करातील इंग्रजी सैन्याचे जे प्रमाण होतं त्याच्यात वाढ करण्यात आली. महत्वाचे जे ठिकाण होते त्या महत्वाच्या ठिकाणी फक्त आणि फक्त इंग्रजी अधिकाऱ्यांच्याच नेमणुका करण्यात आल्या. तोफखाना आणि आरमार ज्या ठिकाणी सगळी शस्त्रास्त्रे ठेवली, शस्त्रागार ज्याला म्हणतो, यांचा ताबा फक्त आणि फक्त इंग्रज अधिकाऱ्यांच्या हातातच होता. लष्करी तुकड्यांची जी विभागणी होती ती आता जातवार करण्यात आली, जातीनुसार विभागणी करण्यात आली. याच्यामुळे काय होईल की हे जे सगळे सैनिक आहेत ते परत एकत्र येणार नाही आणि बंड करणार नाही. म्हणजे काय, म्हणजे भारतीय सैनिक एकत्र येऊ नयेत आणि अशा प्रकारे परत उठाव किंवा विरोध करू नयेत याची काळजी घेण्यात आली. आणि इंग्रजांनी धोरणात्मक बदल सुद्धा केलेत. हाच पुढचा परिणाम आहे आणि शेवटचा परिणाम आहे धोरणात्मक बदल. मग भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण आता त्यांनी अवलंबवायला सुरुवात केली. त्याचबरोबर भारतीय जो समाज आहे त्याच्यात सामाजिक दृष्टीने एक संघ होणार नाही, म्हणजे एकत्र येणार नाही अशी काळजी घ्यायला त्यांनी सुरुवात केली. भारतीयांमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणांवरून नेहमी संघर्ष होत राहील हे ते बघू लागलेत. एकमेकांविषयी त्यांची मने जी असतील ना त्या मनांमध्ये विष ओतलं जाईल, एकमेकांचे ते विरोधी बनतील. अशा प्रकारचं धोरण
धोरण ते राबवू लागलेत. म्हणजेच काय, म्हणजे फोडा आणि राज्य करा, हेच इंग्रजी राज्याचे सूत्र राहिले. आता 1857चा जो लढा होता तो इंग्रजी राज्यसत्तेला संघटित असा विरोध भारतीयांनी दर्शवलेला होता. तशाच प्रकारचा विरोध आपण पुढे करायला पाहिजे, ही प्रेरणा भारतीयांना मिळाली. 1857चा लढा हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचं एक प्रेरणा स्त्रोत म्हणून पुढे